या ठिकाणी आजच्या दिवसाची पहिली मॅच नॉकआउट पंच देण्यासाठी दोन्ही संघ तयार झालेत. ओमसाई उंबरमाळी आणि त्यांना फाईट करेल गावदेवी दहीगाव या दोन संघांच्या दरम्यान या ठिकाणी सामना चालू होतोय. बिग फाईट मुकाबला मैदानावरती आपण पाहू शकाल. आजचा शेवटचा दिवस दिवस रात्र फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा आपण पाहताय. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब लाहे आयोजित सुरेश बाळामामा म्हात्रे चषक 2024 स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस या ठिकाणी सुरू होतोय. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण सर्वजण पदार्पण करत आहात. आमचे लाडके पंच हेमंतजी तावडे, त्याचबरोबर मनोजजी भरसड, अभि सावंत सर आज पुन्हा एकदा आपल्याला जोडले जात आहेत. या लाडक्या पंचांचं हार्दिक सहर्ष स्वागत. अतिशय चांगल्या पद्धतीची पंचगिरी या संपूर्ण स्पर्धेत आपण पाहत आहे. निश्चितच जबरदस्त कामगिरी त्यांची राहिली. टेनिस क्रिकेट.in ची संपूर्ण टीम, मिलन पाटील आणि टीम मैदानावरती त्यांची सुद्धा कामगिरी दर्जेदार पाहायला मिळाली. त्यांचं सुद्धा हार्दिक सहर्ष स्वागत. या ठिकाणी डीजे कैलाश जबरदस्त कामगिरी, सर्वांचं हार्दिक सहर्ष स्वागत. सामन्याला सुरुवात होतीये. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज होत आहेत. बॅट्समन जोडी नंबर 1 संदीप आणि अजय, गोलंदाजी मार्क वरती अजय. पहिला चेंडू फटका चांगला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरला बीट करून चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेनं. त्या ठिकाणी पकडलंय आणि एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. एका धावेच्या मदतीनं धावफलकाला सुरुवात झाली आहे. सलामीची जोडी अजय आणि संदीप हे दोन फलंदाज मैदानावरती बॅटिंग करतायत. स्ट्राइक एंड वरती संदीपला आपण पाहू शकाल. उजव्या हाताचा फलंदाज, गोलंदाजी मार्ग वरनं दहीगाव संघासाठी अजयला आपण पाहताय. समोरच्या दिशेला फटका चांगला खेळलाय, खाली क्षेत्र निवडलंय, कुणी फिल्डर त्या ठिकाणी नाही. आजच्या दिवसाचा पहिला दणदणीत चौकार. चार धावांचा फटका येतोय. दमदार स्ट्रोक फलंदाज संदीपच्या बॅटमधनं या ठिकाणी धावा वेगाने यायला सुरुवात झाली आहे. चौकार आलाय. अजय गोलंदाजी मार्क वरती, राईट मोर द विकेट. हा चेंडू पहा, चेक केला जाईल, जास्त बाहेर. पंच आमच्याकडे वळतायत, सांगतायत वाईट बॉल. अवांतरची खून करतायत. एका धावेची मदत या ठिकाणी करतील. एक धाव येईल, स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. धावफलक पुढे सरकलं, जाऊन पोहोचलं ते 6 वरती. 6 धावा धावफलकावरती. फलंदाजी करतायत संघ उंबरमाळी, ओमसाई उंबरमाळी. हा चेंडू फुलर लेंथ, अतिशय सुंदर चेंडू आहे. बॅट फिरवतायत, मात्र बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क होऊ दिला नाही. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. निर्धाव स्वरूपात संपन्न होतोय. षटक पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे. 9 फिल्डर 30 यार्ड मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर 2 फिल्डर सीमारेषेवरती सीमा रक्षण करताना आपण पाहत आहे. गोलंदाज अजय, मॅन फ्रॉम दहीगाव, राईट मोर द विकेट. हा चेंडू पहा, फुल टू आहे, ऑन साइडला खेळलाय. त्या ठिकाणी जबरदस्त आघात केलाय. समोर येतोय अगदी मंचाच्या मानवंदना देत असताना पाहुण्यांना. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दुसरा चौकार. दुसरा चौकार येतोय धावफलकावरती. जर आपण पाहिलं तर 10 धावा. सलामीची जोडी संदीप आणि अजय या दोन फलंदाजांनी या ठिकाणी सुरुवात मात्र इथून दमदार दिली आहे. 5 षटकांची मॅच आहे. यावेळी समोरच्या दिशेला खेळतोय बॅक टू द बॉलर. स्वतः गोलंदाज या ठिकाणी चेंडूचा ताबा घेतोय आणि समाप्त केलं डॉट. अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळाला. अशाच पद्धतीचे चेंडू फेकावे लागतील. धावा भरपूर होत आहेत, त्या रोखाव्या लागतील. गोलंदाजी करत असताना अजय, जबाबदारी त्याच्या खांद्यावरती. अजय वागे, राईट मोर द विकेट. हा फटका चांगला आहे, मात्र फिल्डर बरोबर जागेवरती तैनात केलाय. सुंदर कमबॅक, अप्रतिम झेल त्या ठिकाणी. पहिला फलंदाज तंबूच्या आश्रयाला जाऊन विसावेल. टीम ओमसाई उंबरमाळी संघाला लागलेला पहिला धक्का, फलंदाज बाद.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी आपण पाहत आहे धावफलकावरती जोडतायत ते 10 धावा. सलामीची जोडी जी बॅटिंग करत होती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती 10 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलंदाजी करत असताना संदीपनं 2 चौकार ठोकले, त्यानंतर मात्र त्याला तंबूचा रस्ता दाखवलाय. फलंदाज बाद झालाय संदीप आणि लागलेला एक धक्का आपण पाहत आहे ओमसाई उंबरमाळी या संघाला. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानावरती सागर अजयला साथ देण्यासाठी मैदानावरती येतोय. या दोन फलंदाजांना इथून डाव सावरायचा आहे. 10 धावा जरूर आल्या, मात्र शेवटी जाता जाता एक विकेट संपादित केली आहे गोलंदाज अजय वाघेनं. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी या ठिकाणी सज्ज होतोय. षटक क्रमांक 2 ची जबाबदारी गोलंदाज विकी गोलंदाजी मार्कवरती येतोय. अनुभवी गोलंदाज विकी. षटक क्रमांक 2 ची जबाबदारी लाहेगावचे लाडके जावई बापू. या चेंडूवर पहा आडव्या बॅटने खेळतायत आणि त्या ठिकाणी शॉर्ट मिड विकेट वरती चेंडूला अडवलं. एक सिंगल कंप्लीट करतायत. एका धावेची मदत येईल. धावफलकावरती जोडतायत. स्कोर कार्ड पुढे सरकलं ते 11 वरती. 11 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात झाली आहे. शांत चाललेलं क्रिकेट. दुपारचं रणरणत ऊन आहे आणि निश्चितच हळूहळू जसजसा आजचा दिवस पुढे सरकेल तसतसा मात्र मॅचला रंजकता आणि रोमहर्षकता पाहायला मिळेल. आजच्या दिवसामध्ये टॉप 8 संघ आपल्याला मिळालेत. गेली 4 दिवस आपण जबरदस्त क्रिकेट पाहिलं. दिवस रात्र फॉर्मॅटमध्ये एक जबरदस्त स्पर्धा पार पडत असताना अतिशय चांगल्या दर्जाची कामगिरी आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब लाहे आणि लाहे ग्रामस्थांची आपल्याला पाहायला मिळते. सुरेश बाळामामा म्हात्रे चषक 2024 हे पर्व आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या पर्वाच्या निमित्तानं गेली 5 दिवस क्रिकेटचा हा थरार या ठिकाणी रंगलाय. यावेळेस पहा हलक्या हाताने खेळतायत. त्या ठिकाणी पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक सिंगल कंप्लीट होईल. निश्चितच डिक्लेअर झोनच्या दिशेने चेंडू जातोय एका धावेसाठी. एका धावेचं योगदान येईल. स्कोर कार्ड पुढे सरकवतायत. पुन्हा एकदा एका धावेच्या मदतीने धावफलकावरती जर पाहिलं तर 12 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज विकी जबाबदारी खांद्यावरती आणि निश्चितच मोठ्या फटक्यांपासून अद्यापपर्यंत दूर ठेवतायत. षटक दुसरं आहे आणि या दुसऱ्या षटकामध्ये आपण गोलंदाजी करत असताना विकीला पाहत आहे. धावफलकावरती आहेत त्या 12 धावा. राईट आर्म राऊंड द विकेट. हा फटका पुन्हा एकदा जबरदस्त पाहायला मिळतोय. फिल्डरला बीट केलं. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जातोय. दणदणीत खणखणीत चौकार. उपस्थित होत आहेत. आपलं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. आजच्या दिवसात भरपूर सारे मान्यवर पाहुणे आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा दिवस आहे आणि निश्चितच सुट्टीचा दिवस. होळी आहे आणि या होळीच्या निमित्तानं आज आपल्याला भरपूर गर्दी मैदानावरती सुद्धा पाहायला मिळेल. प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येक गल्ली बोळामध्ये आज आपल्याला होळीचा सण पाहायला मिळेल. हिंदू धर्मीयांची अस्मिता आणि खऱ्या अर्थानं ही दुर्गुणांची होळी. आपण करूया सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. या दरम्यान पहा खेळलेला फटका त्या ठिकाणी फिल्डरला बीट करतोय. आउटफील्ड फास्ट चेंडू निघून जातोय त्या ठिकाणी सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
हा दुसरा चौकार येतोय. स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं तर 21 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 षटकांची मॅच आणि षटकातला हा पुढचा चेंडू या ठिकाणी मार्गस्थ होतोय. भगव्या पट्टीवरती जी लहान मुलं त्या ठिकाणी उभी आहेत, बसलेली आहेत, त्या सर्वांना विनंती आहे आपण त्या पट्टीवरती कोणी बसू नका. त्या भगव्या पट्टीवर, बाउंड्रीच्या पट्टीवर कोणी बसू नका. या चेंडूवर पहा फटका खेचलाय. पुन्हा एकदा अप्रतिम फटका आपण पाहत आहे. प्रॉपर टायमिंग. चेंडू निघून जातोय सीमा रेषेच्या बाहेर. दणदणीत षटकार. हे 27 धावा. चांगली फलंदाजी मैदानावरती करतायत ओमसाई उंबरमाळी. नावाला साजेसा खेळ मैदानावरती पाहायला मिळतोय. 2 षटकांमध्ये सुरुवात दमदार देत आहेत. 2 षटकांच्या अंतिम धावफलकावरती 27 धावा जोडल्यात. अप्रतिम दर्जाची फलंदाजी मैदानावरती पेश करतायत. तिसऱ्या षटकाला सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा अजयच्या खांद्यावरती जबाबदारी देत आहेत. इथून मात्र कमबॅकची गरज असेल टीम दहीगावला. 2 षटकांमध्ये तब्बल 27 धावा या ठिकाणी खर्च केल्यात. इथून चांगले षटक टाकावे लागतील. वेळेची काळजी घ्या. वाघे जबाबदारी पुन्हा एकदा स्वतःच्या खांद्यावरती घेतोय. हे षटक चांगलं टाकावं लागेल. फलंदाज तयार. बॅट्समन अजय आणि सागर ही जोडी मैदानावरती खेळतायत. चांगल्या पद्धतीनं फलंदाजी पाहतायत. दमदार स्ट्रोक येत आहेत. चौकार षटकार अजून पाहायला मिळालेत. 27 वरती पोहोचलेलं धावफलक. हा चेंडू पहा थोडासा वळण घेत बाहेर निघतोय. लेगस्टंपच्या बाहेरून जातोय. वाईट बॉलचा कॉल. चुकीचा चेंडू अवांतर घोषित करतायत पंच हेमंत तावडे सर. सांगतायत हा वाईट बॉल. अजून एक धाव येते. धावफलकावरती जोडली जाईल. स्कोर कार्ड पुढे सरकेल ते 28 वरती. 28 ऑन द बोर्ड. 28 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज अजय वाघे. हा फटका पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक आहे. दूरवरनं फिल्डर येत आहेत. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला मात्र पकडू शकले नाहीत. 2 धावा पुन्हा कंप्लीट केल्या जातील. दैव बलवत्तर पाहायला मिळत आहेत. मिस टायमिंग स्ट्रोक होता मात्र फिल्डर पर्यंत पोहोचू शकला नाही आणि अनुषंगानं 2 धावा कंप्लीट होत आहेत. या 2 धावा धावफलकावरती जोडतायत. 2 धावांची मदत स्कोर कार्डला केली जाईल आणि धावफलक पुढे सरकेल ते जाऊन पोहोचलं 30 वरती. सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करतायत. षटक तिसरं चालू झालंय. 30 धावा ऑलरेडी धावफलकावरती जोडतायत अजय. फलंदाज अजय स्ट्राइक एंड वरती. यावेळेस फुल टोल चेंडू आणि फुल टोल वसूल करतो या चेंडूवरती. सरळ भिरकावून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. दमदार फटकेबाजी. अजय ऑन फायर. षटकार.
थँक्यू सो मच सुरेश बाळामामा म्हात्रे ज्यांच्या नावानं ही स्पर्धा या ठिकाणी भरवली जाते. निश्चितच तरुणांच्या मनावरती राज्य करणारे हे व्यक्तिमत्व सुरेश बाळामामा म्हात्रे यांचं गुणगौरव या ठिकाणी केलं जातंय. षटकार आलाय, 6 धावांची मदत धावफलकाला करतायत. यावेळेस हा फटका खेचलाय त्या ठिकाणी. पुन्हा एकदा खाली क्षेत्र निवडलंय. दूरवरनं फिल्डर येत आहेत, पकडतील फेकतील तोपर्यंत या 2 धावा पुन्हा कंप्लीट करतायत. दोन धावा पुन्हा एकदा स्कोर कार्डला जोडल्या जात आहेत. 2 धावांच्या मदतीने धावफलकावरती 38 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त फटकेबाजी करतायत ओमसाई उंबरमाळी संघ. नावाला साजेसा खेळ मैदानावरती दाखवतायत. अप्रतिम दर्जाची फटकेबाजी, चौकार षटकार पाहायला मिळत आहेत. ज्या वेळेला संधी मिळत नाही त्यावेळेस सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेट करतायत. धावफलक चांगलं सजवलं. यावेळेस पहा अगदी ऑफसाईडच्या स्टंपच्या बाहेर शफल होऊन ऑन साईडला खेळलेला फटका. एक सिंगल येईल, धावफलकावरती जोडतील आणि एका धावेची मदत धावफलकाला करतायत. बॅट्समन अजय सलामीसाठी पाठवलाय आणि अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर एक चांगल्या दर्जाची बॅटिंग मैदानावरती पेश करतायत. 39 धावा स्कोर कार्ड वरती. गोलंदाजी करत असताना अजय वागे थोडासा महागडा पाहायला मिळतोय. याच दरम्यान मान्यवर पाहुण्यांचं शुभागमन होत आहे. साजिवली गावचे उद्योजक सन्माननीय दत्ता भोईर मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. पाहुण्यांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आदरणीय दत्ता भोईर उद्योजक साजिवली मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं लाहे ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा आपण पाहताय आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब लाहे आयोजित सुरेश बाळामामा म्हात्रे चषक 2024 शेवटची महाअंतिम दिवस रात्र आज आपल्याला पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं आज कुठला संघ नॉकआउट पंच देईल, कुठला संघ या ठिकाणी बॅकफुटला जाईल यासाठी आपल्याला आजचा दिवस वाट पाहावी लागेल. कारण आज टॉप 8 चे संघ आपल्याला मिळालेत. या दरम्यान एक सिंगल येते, डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. एका धावेची मदत धावफलकाला करतायत. मान्यवर पाहुण्यांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. साजिवलीचे उद्योजक सन्माननीय दत्ता भोईर सर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. लाहे ग्रामस्थांच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. गोलंदाज अजय महागड षटक अद्यापपर्यंत पाहायला मिळतंय. कमबॅकची गरज आहे. कमबॅक केलं जाईल का? मात्र कमबॅकची संधी देईल का? बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. अजय मात्र थांबायचं नाव घेत नाही. ओमसाई उंबरमाळी संघाला या ठिकाणी साई बाबांचा आशीर्वाद. षटकार धावफलकावरती जबरदस्त छलांग मारलेली आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 46 धावा स्कोर कार्ड वरती जोडतायत आणि आक्रमक सुरुवात आपल्या संघाला करून देत आहेत. ओमसाई उंबरमाळी संघाची ही जोडी मैदानावरती अजूनही खेळतायत. तब्बल 46 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. मंचावरती पाहुण्यांची उपस्थिती आपण पाहताय. साजिवलीचे उद्योजक दत्ता भोईर सर मंचावरती उपस्थित आहेत. त्याचबरोबर भरपूर सारे मान्यवर या ठिकाणी आपल्याला आजच्या दिवसाला भेटी देत आहेत. या सर्व लाडक्या पाहुण्यांचं, मान्यवरांचं, अतिथीगणांचं
हार्दिक सहर्ष स्वागत आपण करूया। मैदानावरती मॅच चालू आहे। निश्चित आपण पाहत आहे संघ गावदेवी दहिवली आणि त्यांना फाईट देत असताना ओमसाई उंबरमाळी या दोन संघांच्या दरम्यान चाललेला हा सामना। गावदेवी दहिगाव विरुद्ध मैदानावरती ओमसाई उंबरमाळी या दोन संघांच्या दरम्यान चाललेली ही मॅच मैदानावरती सुरुवात दमदार करतायत। 3 षटकांमध्ये आपण पाहिलं तर तब्बल 46 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्यात। लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन मैदानावर षटक चौथं या ठिकाणी सुरू होत आहे। कमबॅकची गरज आहे। गोलंदाज समीर गोलंदाजीसाठी तयार। लेफ्टा मारा, पहिला चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडू हवेत, झेलची सुवर्ण संधी, विकी चेंडूच्या खाली अप्रतिम झेल, फलंदाज होतोय फेल। या ठिकाणी लागलेला मोठा धक्का टीम ओमसाई उंबरमाळीला, फलंदाज माघारी परतलाय। स्वागत सीतारामजी भोईर या ठिकाणी उपस्थित होत आहेत। आपल्याला आपलं मंडळाच्या वतीनं हार्दिक सहर्ष स्वागत आहे। आलेल्या सर्व पाहुण्यांना आपण पाहत असाल आज भरपूर पाहुण्यांची उपस्थिती या ठिकाणी मंचावरती आपण पाहू शकाल। आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब लाहे आणि लाहे ग्रामस्थांचं हे दमदार आयोजन, दिवस रात्र फॉर्मॅट मध्ये जबरदस्त स्पर्धा या ठिकाणी पार पडतीये। गोलंदाज समीर गोलंदाजी मार्कवरती आला, पहिल्या चेंडूवरती संधी निर्माण केली होती, मात्र यावेळेस मैदानावरती आल्या आल्या पहिला चेंडू इनिंगचा फेस करत असताना बॅट्समन तन्मयनं अगदी तन्मयतेनं ठोकलेला हा जबरदस्त टायमिंग फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार। दर्जेदार फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळतीये। फलंदाज तन्मय मैदानावरती आला आणि पहिल्या चेंडूवरती स्वागत करतोय षटकारानं गोलंदाज समीर। या ठिकाणी निश्चितच थोडासा बॅकफुटला पाठवलं जाते। पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर लगेच कमबॅक करतोय, हा चेंडू डॉट फेकतोय, अतिशय चांगली गोलंदाजी। लगेचच कमबॅक करत असताना गोलंदाज समीर भरपूर वर्षांचा अनुभव आणि हा अनुभव मैदानावरती वापरतोय। लेफ्ट आर्म, दोन्ही बाजूला चेंडू अगदी हळूवाररित्या वळवण्याची कला अवगत असणारा हा गोलंदाज। गावदेवी दहिगाव संघासाठी चाललेलं हे चौथं षटक। लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट। या चेंडूवर सुद्धा फटका खेचलाय, चेंडू हवेत, उंची गाठली आहे, लांबी गाठली आहे का हा प्रश्न आहे। हा सोपा झेल ड्रॉप होतोय, सोपा झेल ड्रॉप, आणि त्यानंतर पुन्हा 2 धावांचं नुकसान सुद्धा होईल। अशा पद्धतीचे झेल जर ड्रॉप कराल तर मात्र अडचणींमध्ये वाढ होईल मित्रांनो। पकडा कॅच जिंका मॅच, सोपं सूत्र असतं। आणि अशा अनुषंगाने आपण पाहाल तर हार्डिटर फलंदाज तन्मय जो आला मैदानात, षटकार ठोकला होता, त्याला बाद करण्याची संधी आली होती, मात्र यावेळेस हातातनं चेंडू स्किड झाला आणि जीवनदान मिळाले फलंदाजाला। 2 धावा येत आहेत, 2 धावांची मदत धावफलकाला करतील। स्कोर कार्ड पुन्हा एकदा पुढे सरकलं ते 54 वरती, 54। 54 धावा धावफलकावर। यावेळेस पहा फुलटो चेंडू आहे, कव्हर स्वीपरला खेळतायत, सीमारेषेवरती फिल्डर, सुंदर फिल्डिंग पाहायला मिळाली। एक टप्प्यावरती थ्रो सुद्धा रॉकेट येतोय आणि या दरम्यान एक सिंगल धावेवरती संतुष्ट राहत आहेत। एका धावेची मदत, 55 धावा 50 कंप्लीट करतायत। 55 धावा धावफलकावरती तब्बल जोडतायत। षटक चौथं चालू असताना या ठिकाणी बॅटिंग करतायत संघ मैदानावरती आपण पाहू शकाल। ओमसाई उंबरमाळी अप्रतिम दर्जाची फलंदाजी मैदानावरती अजूनपर्यंत आपण पाहत आहे। तर बॅट्समन अजयच्या माध्यमातून साथ देण्यासाठी तन्मय आलाय आणि दमदार बॅटिंग करतायत। या चेंडूवरती सुद्धा संधी निर्माण झाली आहे, पुन्हा एकदा झेल पकडला जाईल का हा प्रश्न होता। कॅच पकडायचे असतात मित्रांनो,
कॅच पकडायचे असतात त्यावेळेला ते पूर्ण होत असतात. यावेळेस हा सुद्धा झेल सुटतोय, पुन्हा 2 धावांचं नुकसान होईल. अशा पद्धतीने निश्चितच जर संधी देत राहाल तर मात्र मित्रांनो या ठिकाणी अडचणीत वाढ होत राहील. 2 झेल सुटतायत, एकंदरीत 4 धावा धावफलकावरती या 2 झेलच्या दरम्यान येत आहेत. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलं ते 57 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक 4 या ठिकाणी समाप्त झालंय तब्बल 57 धावा धावफलकावर. सन्माननीय गोकुळ शिरोशे मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. स्पर्धेच्या वतीनं आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आज भरपूर सारे पाहुणे मान्यवर अतिथीगण ज्येष्ठ नागरिक आपल्याला या ठिकाणी जोडले जातात. खऱ्या अर्थानं आजचा होळीचा सण आणि होळीच्या सणाच्या आपल्याला सर्वांना हार्दिक सहर्ष शुभेच्छा आम्ही देतोय. मंचावरती मान्यवर उपस्थित आहेत. सन्माननीय दत्ता भोईर साहेब अर्थातच साजिवलीचे उद्योजक आहेत. साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. मी आयोजन कमिटीच्या वतीनं आणि लाहे ग्रामस्थांच्या वतीनं आदरणीय दीपक दादा सातपुते आपणास होऊ द्या अशी अपेक्षा व्यक्त करूया. या दरम्यान शेवटच्या षटकाला सुरुवात झाली. अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतोय त्या ठिकाणी सीमारेषेवरती थोडीशी तारांबळ आणि त्यानंतर दुसऱ्या धावेसाठी सुद्धा लगेच धावले आणि या 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावांची मदत धावफलकाला करतील. स्कोर कार्ड पुन्हा थोडंसं पुढे सरकेल ते 59 या धावसंख्येवरती. शेवटचं षटक कुणाल गोलंदाजीसाठी. अजून एक अनुभवी गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली. स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं तर 59 हा आकडा आपण पाहताय. चांगली फलंदाजी. या चेंडूवर पुन्हा मिसटायमिंग स्ट्रोक. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली. एक सुंदर झेल. फलंदाज माघारी परतेल. लागला एक धक्का या ठिकाणी उंबरमाळीला. तर आपण नाणेफेकीसाठी तयार राहायचंय. जसं पहिल्या सत्राचा खेळ संपन्न होईल आपण लगेच त्या ठिकाणी टॉस करणार आहोत. सह्याद्री वाशाळा विपक्ष रियांश 11 बेळवड या 2 संघांच्या दरम्यान या पुढील मॅच. तत्पूर्वी शेवटचं षटक आणि या शेवटच्या षटकात आपण आहोत. या मध्यावरती धाव चोरण्याचा प्रयत्न फसलाय. फलंदाज माघारी परततोय. रनआउटच्या स्वरूपात अजून एक हादरा. टीम ओमसाई उंबरमाळी या संघाला. फलंदाज माघारी परततोय. हळूहळू कमबॅक करण्याची या ठिकाणी संधी मिळतीये टीम दहिगाव या संघाला. कुणाल गोलंदाजी मार्कवरती आला. 3 चेंडू फेकलेत. केवळ 2च धावा या षटकामध्ये अद्यापर्यंत खर्च झाल्यात. छोटंसं कमबॅक मैदानावरती करतायत. नवीन फलंदाज मैदानावरती गणेश येतोय. दीपक आणि गणेश हे 2 फलंदाज
शेवटच्या षटकात फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतील. सह्याद्री वाशाळा आणि रियांश 11 बेळवड दोन्ही संघाचे कॅप्टन आपण तयार राहायचे. या ठिकाणी टॉस केला जाईल. सह्याद्री वाशाळा टोकेची भोईर आणि टीम आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी इन ऍक्शन मध्ये. यावेळेस पहा कव्हरला बीट केलंय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. दूरवरनं फिल्डर येण्याचा प्रयत्न करतील मात्र चेंडू बीट करून निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार. चार धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलं ते 63. पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरनं जबरदस्त फटकेबाजी. प्रॉपर टायमिंग. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत दुसरा चौकार. धन्यवाद. अजून एक 4 धावांचा फटका येतोय. धावफलक मात्र वेगानं पुढे सरकतंय. महत्वाची मॅच नॉकआउट स्टेजमध्ये आपण आहोत आणि नॉकआउट स्टेजमध्ये आक्रमक फलंदाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतीये. एक चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना ओमसाई उंबरमाळी हा संघ मैदानावरती खेळतोय. फलंदाज मैदानावरती मिडल ऑर्डर मध्ये पाठवला. जबाबदारी जी दिली आहे ती जबाबदारी गणेशीतून पार करतोय. मैदानावरती आला. 2 चेंडू फेस केले. 2 चेंडूंवरती 2 चौकार ठोकले आणि धावफलकाला इथून मात्र वेगाची गती प्राप्त करून देतोय. स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं तर तब्बल 67 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 67 ऑन द बोर्ड. 67 धावा स्कोर कार्ड वरती. जबरदस्त इजाफा आपल्याला पाहायला मिळतोय. एक मोठी धावसंख्या. या चेंडूवर पुन्हा एकदा जागेवरनं कडेकडे खेळण्याचा प्रयत्न. अप्रतिम फिल्डिंग त्या ठिकाणी स्टॉप केलंय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी धावतायत आणि दुसरी धाव धावत असताना या ठिकाणी फलंदाजाला माघारी परतावं लागेल. रनआउटच्या स्वरूपात लागलाय धक्का. ठिकाणी आपण टॉस साठी यायचं आहे. सह्याद्री वाशाळा आणि रियांश 11 बेलवड या दोन संघांच्या दरम्यान त्या ठिकाणी टॉस केला जाईल. आदरणीय सीतारामजी भोईर मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. आदरणीय सीतारामजी भोईर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. सह्याद्री वाशाळा विपक्ष रियांश 11 बेलवड या दोन संघांच्या दरम्यान या ठिकाणी टॉस केला जाईल. सह्याद्री वाशाळा संघ या ठिकाणी उपस्थित आहे. विनंती आहे रियांश 11 बेळवड संघाचे कॅप्टन आपण लगेच टॉस करण्यासाठी यायचं आहे. बेलवड रियांश 11 बेलवड आणि सह्याद्री 11 वाशाळा या दोन संघांच्या दरम्यान आपण टॉस करतोय. त्या ठिकाणी सीतारामजी भोईर मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल.
मान्यवर दीपकजी सातपुते यांच्या माध्यमातून आपल्याला 4 ट्रॉफीज पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर मान्यवर उपस्थित आहेत मंचावरती सचिन दादा उंबरगोंडे बेंडेगोनचे लाडके उद्योजक, ज्यांच्या माध्यमातून हे संपूर्ण मैदान सजवण्यासाठी आपल्याला जेसीबीची जी व्यवस्था लागली ती संपूर्ण त्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळाली। नाणेफेकीचा कौल पार पडलाय। सह्याद्री वाशाळा संघाने नाणेफेक जिंकली आणि निर्णय गुलदस्त्यामध्ये आहे। थोड्याच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल। या ठिकाणी यापुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल। सह्याद्री वाशाळा विपक्ष सह्याद्री वाशाळाला फाईट करेल रियांश 11 बेळवड या दोन संघांच्या दरम्यान। निश्चितच हा संपूर्ण सोहळा पार पाडत असताना भरपूर मान्यवरांची मदत, मान्यवरांचं सहकार्य, मार्गदर्शन आपल्याला लाभलं। कुठलंही कार्य पार पडत असताना मित्रांनो एकमेकांची साथ मिळणं फार गरजेचं असतं। जसजशी आपल्याला एकमेकांची सर्वांची साथ लाभेल तर ते कार्य सुफल सुमंगल पार पडत असतं। एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत या उक्तीप्रमाणे आपण पाहताय सचिन दादा उंबरगोंडे उद्योजक बेंडेगोन मान्यवरांच्या शुभ हस्ते आपल्याला या संपूर्ण मैदानाची सजावट जी पाहायला मिळते त्या सजावटीसाठी जेसीबीची जितकी मदत लागली सडळ हाताने साहेबांच्या माध्यमातून आपल्याला लाभली। त्याचबरोबर दीपक दादा सातपुते तरुणांच्या पाठीशी उभं राहणारे व्यक्तिमत्व, ज्यांच्या माध्यमातून ज्या 4 ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत, सुंदर सुंदर ट्रॉफीज ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी सौजन्य झाल्या, या सर्व लाडक्या मान्यवरांचं आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय। जबरदस्त ही टुर्नामेंट अगदी पहिल्या दिवसापासून सर्वांच्या प्रेमानं आणि सर्वांच्या साथीनं साक्षीनं जबरदस्त कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय। पहिल्या दिवसापासून डामडौलामध्ये खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ॲज युजल सालाबाद प्रमाणे हा संपूर्ण सोहळा आपण पाहत आहे। दरवर्षी दिवस फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा व्हायची, मात्र यावर्षी नवीन संकल्पना आणि नवीन स्वप्न घेऊन दिवस रात्र फॉर्मॅटमध्ये हा संपूर्ण कार्यक्रम आपण पाहत आहे। अर्थातच आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब लाहे आयोजित सुरेश बाळामामा म्हात्रे चषक 2024 लाहेकरांची ही जबरदस्त टुर्नामेंट जाऊया मैदानावरती नॉकआउट पंच द्यायला तयार होत आहेत। 2 टीम मैदानावरती झुंजतायत। पूर्वार्ध संपलाय। 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती जोडल्या त्या पाहायला मिळत आहेत। तब्बल 68 आणि 69 धावांचं लक्ष्य या ठिकाणी उभं केलंय। बॅटिंग करत असताना टीम उंबरमाळी या संघानं फलंदाजी करताना पाहायला मिळतील गावदेवी दहीगाव बनवायचे आहेत 30 बॉल 69 धावा मैदानात बनवल्या जातील का? निश्चितच जोडी मैदानावरती सज्ज होतीये। गावदेवी दहीगाव संघाची सलामीची जोडी कुणाल आणि विकी हे 2 फलंदाज तयार। पहिला चेंडू कुणालसाठी खोलवर टप्प्याचा समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न होता, मिस टायमिंग स्ट्रोक, स्वतः गोलंदाज जातोय, चेंडूवरती ताबा घेतोय आणि या दरम्यान निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू या ठिकाणी संपन्न झालाय। गोलंदाजी करण्यासाठी षटक पहिल्याची जबाबदारी तन्मयच्या खांद्यावरती। फेकलेला पहिला डॉट स्ट्राइक एंड वरती फलंदाज तयार कुणाल। या चेंडूवर आक्रमण चढवलंय, आडव्या बॅटनं दिलाय तडाखा, फटका चांगला पाहायला मिळतोय, चेंडू निघून जातोय दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर। गावदेवी दहीगाव चौकार। धन्यवाद। 69 धावांचं लक्ष्य या ठिकाणी ठेवलंय आणि बनवत असताना सुरुवात दमदार केली आहे। पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर चौकार येतोय। 4 धावांच्या मदतीने या ठिकाणी स्कोर कार्डला सुरुवात झाली आहे। हा चेंडू फुलटॉस ऑन साइडला खेळतायत, त्या ठिकाणी पुन्हा एकदा सीमारेषेच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय। चेंडूला पकडतील, एक सिंगल कंप्लीट करतायत। आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब लाहे स्पर्धा आपण पाहताय। निश्चितच राजेशजी गायकवाड, अक्षय भोईर, उद्धव वेखंडे, लक्ष्मण सापळे, नितीन राऊत, आकाश घाबट, दिलीप वाघ, महेंद्र घाबट, अमोल सासे, सुदाम भेरे, अजय डोंगरे, दिलीप घागस, विनोद हरड, ज्ञानेश्वर भोईर, विक्रांत वाघ खर्डी, बाबू शेख शिरोळ, दीपक तुपांगे, आसिफ शेख, रमेश भोईर, राजा धानके, अक्षय वेखंडे, विलास सरखोत, संतोषजी भोईर, निलेश गुजर, वैभव धात्रक, सचिन निचिते, प्रकाश भोईर, गोकुळ शिरोशे, जानू भोईर,
विजय सातपुते, सुनील पाटेकर, मयूर घागस, त्याचबरोबर भगवान पाटेकर, भगवान खांबाळकर, सुरेश भोईर, मनीष जाधव, सचिन उंबरगोंडे, महेशजी खांबाळकर, आकाशजी घावट, अर्जुनजी भोईर, प्रेम खांबाळकर, त्याचबरोबर सर्व ग्रामस्थांचं हे दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. या सर्वांची मदत. नो बॉलचा इशारा पंचांचा येतोय. या ठिकाणी निश्चितच आपण चेक करत होतो. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून चेक केलं जात आहे. हा चेंडू नो बॉल घोषित करतायत. नो प्लस 1, 6 धावा धावफलकावर हा चेंडू चेक केला जाईल. ऑफस्टॉमच्या बाहेर व्हाईट बॉलचा कॉल देत आहेत. पंचांचा इशारा येतोय. मनोज भरसट सर सांगतायत व्हाईट बॉल. एका धावेची मदत. पुन्हा एकदा स्कोर काढला होईल. फ्रीडचा चेंडू आणि या फ्रीडच्या चेंडूवरती स्ट्राईक एंड वरती बॅट्समन विकी मोठ्या फटक्यांसाठी ज्याची ओळख आहे इथून मारला जाईल का मोठा फटका. हा फ्रीडचा चेंडू. या चेंडूवरती निश्चित दांडी गोल झाली होती, मात्र फ्रीड असल्या कारणानं जीवनदान मिळत आहे ते फलंदाजाला. फ्रीडचा चेंडू. या ठिकाणी कुठल्याही प्रकारची धाव येत नाही. धावफलक स्थिरावलेला आहे. ते 7 वरती षटक क्रमांक पहिलं चालू आहे. 69 धावांचं मोठं लक्ष या ठिकाणी पार करायचंय. आई गावदेवी संघाला हा सामना जिंकायचा असेल तर मात्र निश्चित आक्रमक भूमिका पार पाडावी लागेल. कारण धावफलकावरती जर आपण पाहिलं तर तब्बल जोडायच्या आहेत. 69 धावा कशा पद्धतीने बनवल्या जातील यासाठी मात्र इथून संघर्ष फार मोठा आहे. मात्र संघर्षाला भिवून घाबरून जायचं नसतं मित्रांनो. निश्चितच ज्या वेळेला दाट धुक्यात आपण चालतो त्यावेळेला समोरचा रस्ता बऱ्याचदा आपल्याला दिसत नसतो. मात्र त्यावेळेला एकदम धावायचं नसतं. एक एक पाऊल टाकत जर जाल तर बरोबर तुम्ही तुमच्या लक्ष्यापर्यंत पोहोचाल. या दरम्यान दमदार स्ट्रोक येतोय. पहिलं मोठं पाऊल टाकलं जातंय. बॅट्समन विकीच्या बॅटमधनं चेंडू निघाला सीमारेषेच्या पल्ल्याआड. षटकार. मच षटकार येतोय. 6 धावांची मदत. तडाखे बंद फटका विकीच्या बॅटमधनं. हा चेंडू पहा. हा चेंडू सुंदर होता. विकेट किपरला बीट करून जातोय. डिक्लेअर झोन मध्ये 22चा इशारा येतोय. अप्रतिम चेंडू होता. प्रचंड वेग. आणि या दरम्यान आपण पाहाल तर एक सिंगल धाव येईल. धावफलकावरती ऍड केली जाईल. स्कोर कार्ड पुढे सरकलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. ते 14 वरती 14 ऑन द बोर्ड. 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. या चेंडूवर पहा खेळतोय. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क झाला नाही. निर्धाव. षटक क्रमांक पहिलं संपलंय. धावफलकावरती जोडल्या त्या 14 धावा. एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती गावदेवी दहिगाव संघाची धावसंख्या 14 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी 14 धावा धावफलकावरती जोडतायत. फलंदाजी करत असताना टीम मैदानावरती आपण पाहत आहे. दमदार कामगिरी मैदानात पार पाडावी लागेल. सुरुवात पाहायला मिळते. षटकार ठोकतायत आणि निश्चितच 14 धावा पहिल्या षटकात वसूल केल्यात विकी आणि कुणालनं. दुसऱ्या षटकाला सुरुवात आणि पहिल्या चेंडूचं स्वागत अप्रतिम झालंय. खेळाडू कक्षाच्या दिशेने चेंडूला भिरकावून दिलं. जबरदस्त आघात करत असताना बॅट्समन कुणालच्या बॅटमध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. षटकार येतोय. 6 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड 20 वरती पोहोचलंय. यावेळेस खेळलेला फटका पुन्हा एकदा फिल्डरला बीट केलंय. त्या ठिकाणी अडवत असताना चूक झालीये. चेंडू निघून जातोय. नशिबाची साथ मिळतीये. लक फॅक्टर ऑन. दमदार चौकार. चेंडू सीमा पार.
षटकारानंतर हा चौकार येतोय. निश्चित धावफलक वेगानं पुढे सरकलेला आपल्याला पाहायला मिळतंय. बॅट्समन कुणाल मैदानाच्या आतमध्ये घाबरून हादरून न जाता आक्रमणाला सुरुवात केली आहे. आता मात्र इथून मॅच बनेगा, मॅच बनेगा. जबरदस्त फटका पुन्हा एकदा, प्रॉपर टायमिंग, चेंडू निघाला सीमारेषेच्या बाहेर. कुणाल ऑन फायर, सलगचा तिसरा मोठा प्रहार. आई गावदेवीचा जय जयकार. षटकार वरती जोडतायत. षटक क्रमांक दुसरं चालू झालं आणि आक्रमणाला सुरुवात जी केली ती मात्र थांबायचं नाव घेत नाही कुणाल. 3 चेंडू फेस केले या षटकातील. 2 षटकार 1 चौकार. स्कोर कार्ड वरती तब्बल 30 धावा. जबरदस्त वाटचाल, 69 धावांपर्यंत पोहोचायचंय आणि जबरदस्त फटकेबाजी करत असताना 30 धावा ऑलरेडी वसूल केल्यात. षटक तिसरं, कमबॅकची गरज गोलंदाज सागरला आणि लगेचच एक कमबॅक डिलिव्हरी येते. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबतोय. कुठल्याही प्रकारची धाव नाही. 3 मोठे फटके, त्यानंतर सागरचं कमबॅक डॉट येतोय. अशा पद्धतीने निश्चितच हा सामना पहिल्या चेंडूपासून आपल्याला पाहायला मिळालाय. कधी निश्चितच बाजी राहिली आहे उंबरमाळी, ओमसाई उंबरमाळीची, तर दुसऱ्या बाजूनं आक्रमक भूमिका गावदेवी दहीगावची सुद्धा आपण पाहता. यावेळेस आक्रमक भूमिकेमध्ये आहे फलंदाज कुणाल. स्टाईल मध्ये ठोकत असताना हा चौकार, चेंडू जातोय सीमा पार. दर्जेदार प्रहार. करतायत एक एक पाऊल पुढे टाकत असताना, संघाचा डाव सावरत असताना, विकेट सुद्धा सांभाळतायत, आक्रमण सुद्धा करतायत. बॅट्समन कुणाल आणि विकी या दोन्ही फलंदाजांचं कौतुक केलं जाईल. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानावरती जबरदस्त फटकेबाजी, हा सुद्धा फटका खेचलाय मिड विकेट वरती. आता मात्र फिल्डर आहे त्या ठिकाणी, पकडतोय फेकतोय. एक सिंगल कंप्लीट करतायत. या दरम्यान एका धावेचं योगदान येईल. षटक दुसरं संपलंय महागडं आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती तब्बल आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 35 धावा. 35 ऑन द बोर्ड आफ्टर 2 ओव्हर. दोन षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावफलकावरती जोडतायत त्या तब्बल 35 धावा. अजय खंबाळकर, आपण कुठे असाल तर संदीपजी भोईर यांचा संपर्क घ्या. या दरम्यान आम्हाला साथ देण्यासाठी दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस, क्रिकेटचा दमदार आवाज आणि समालोचन क्षेत्रामधलं आमचं मार्गदर्शन करणारं व्यक्तिमत्व सन्माननीय दत्ता फर्डे सर आज आम्हाला थोड्याच वेळात जोडले जात आहेत, या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांची फ्लाइट या ठिकाणी लँड झाली आहे. आपलं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. स्पर्धा आपण पाहत आहे आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब लाहे आयोजित सुरेश बाळामामा म्हात्रे चषक. फटका चांगला आहे. स्लॉक स्वीपचा नजराणा पेश करत असताना प्रॉपर टायमिंग, बॅट्समन कुणालच्या बॅटमधून चेंडू निघाला सरळ सीमारेषेच्या दिशेने हवाई सफरवरती. षटकार. घाबरून हादरून न जाता 69 धावांचा पाठलाग करण्याची ताकद मनगटामध्ये आहे. सांगायला सुरुवात केली आहे. कुणालच्या माध्यमातून थांबायचं नाव घेत नाहीये. सळसळत रक्त या ठिकाणी दाखवत असताना कुणालच्या बॅटमध्ये चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेचं दर्शन घेतोय. आई गावदेवीचा जय 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 जयकार. षटकार.
द डिस्ट्रॉयर विध्वंसक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पेश करत असताना 11 चेंडू आणि तब्बल 37 धावांची खेळी ज्याच्या बॅटमध्ये आपण पाहताय नाबाद अजूनपर्यंत फलंदाजांच्या निश्चितच बॅटमधनं आपल्याला चौकार षटकारांची मेजवानी पाहायला मिळतीये। गावदेवी दहिगाव संघ मैदानावरती खेळतोय आणि झुंजायचं कसं याचं उत्तर मैदानावरती पेश करतायत। असं वाटलं होतं 69 धावा बनवायच्या आहेत मैदानावरती नक्कीच धावफलकावरती निश्चितच वेगानं स्कोर कार्ड पुढे सरकत आहे। निश्चित आपल्याला पाहायला मिळतात विजयाच्या दिशेने आगेकूच करण्याची तयारी केली आहे। 18 चेंडू आणि 16 चेंडू आणि 22 धावांची गरज आता इथून विजयासाठी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय। 18-34चं समीकरण होतं। 2 चेंडूंवरती 2 षटकार ठोकले आणि विजयाची गॅरंटी देणारी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पेश करतायत बॅट्समन मैदानावरती कुणाल। हा चेंडू खोलवर टप्प्याचा समोर खेळण्याचा प्रयत्न होता। अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड विकेटच्या दिशेने। फिल्डर त्या ठिकाणी आहेत, पकडतायत आणि फेकतायत। तोपर्यंत एक सिंगल धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतीये। एका धावेची मदत येईल, धावफलक पुढे सरकेल, ते जाऊन पोहोचलं ते 48 वरती 48 धावा धावफलकावर। 69 धावांचं टार्गेट, मोठं टार्गेट दिलं होतं, मात्र असं वाटलं होतं की ही धावसंख्या पार करत असताना थोडीशी अडचण निर्माण होईल, मात्र सलामीची जोडी मैदानावरती आई गावदेवी दहिगाव संघाची जोडी नंबर 1 एवन जोडी मैदानावरती फलंदाजी करतायत। लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानावरती दमदार फलंदाजी बॅट्समन कुणाल आणि विकीच्या माध्यमातून अद्यापपर्यंत आपण पाहताय। हा चेंडू पहा सुंदर आहे, आतमध्ये घेतोय गोलंदाज सुद्धा कमबॅक करत असताना हुशारीने टाकलेला चेंडू, बॅटमध्ये चेंडू व्यवस्थित येऊ दिला नाही गोलंदाज तन्मय। वैयक्तिक खात्यातलं हे दुसरं षटक, संघासाठीचं तिसरं षटक। पहिल्या 2 चेंडूंवरती 2 षटकार आले, त्यानंतर मात्र कमबॅक करतोय तन्मयला आपण पाहताय। राईट आर्म राऊंड द विकेट। यावेळेस ओरपी चेंडू पुन्हा एकदा जागेवर खडे खडे, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड देन डिस्पॅच। चेंडू निघाला सीमारेषेच्या बाहेर, बॅट्समन विकीच्या बॅटचा क्लास, षटकार। साधाबांची मोहर धावफलकावरती। स्कोर कार्ड पुढे सरकलं ते तब्बल 54 या आकड्यावरती 54। यावेळेस पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरनं उडवायचं होतं, मात्र बॅटची एज झाली। थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू जातोय, सिंगल धाव येईल, धावफलकावरती जोडली जाईल। एका धावेची मदत या ठिकाणी करतायत। स्कोर कार्ड पुढे सरकलेला आपल्याला पाहायला मिळेल ते 55 वरती 55 धावा स्कोर कार्डवर। 3 षटकांचा खेळ संपलाय, 55 धावा धावफलकावर। शेवटचे 12 चेंडू शिल्लक आणि 14 धावांची गरज इथून विजयासाठी। 12 बॉल 14 धावा डीजे। प्रयत्न आहे, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ड्रॉप होतोय। नशीब सुद्धा साथ देत आहेत, आता मात्र फलंदाजांची साथ मिळतीये, नशिबाची सुद्धा साथ मिळतीये। चेंडू ड्रॉप झाला नो मॅन्स लँड मध्ये, 2 धावा येतील, धावफलकाला ऍड केल्या जातील। स्कोर कार्ड पुढे सरकलेला आपल्याला पाहायला मिळेल ते 57 या आकड्यावर। 57 धावा धावफलकावर, षटक चौथं चालू झालंय। 11 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र 12 धावांची गरज या ठिकाणी आई गावदेवी दहिगाव या संघाला। सामना खुला केलाय, सामना निश्चितच आपल्या बाजूने खेचून आणलाय। टीम खेळतीये मैदानावरती दहिगाव। यावेळेस हा चेंडू पहा, वाईड लाईनच्या आतमधनं चेंडू जातोय, तो विकेट किपरच्या हातात। पंचांचा इशारा येतोय, तिसऱ्या पंचांकडे मागणी करतायत। फलंदाजाचा हा रिव्ह्यू आहे, चेक केलं जाईल। आमचे अभि सावंत सर या ठिकाणी जोडले जातील, चेक करतायत। आपण पाहू शकाल tenniscricket.in च्या माध्यमातून हा संपूर्ण कार्यक्रम। हा चेंडू चांगला आहे, फेअर डिलिव्हरी, चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय। डॉट बॉल, रिव्ह्यू लॉस्ट। बॅटिंग करणारी टीम आपला रिव्ह्यू या ठिकाणी आपण गमावलाय, काळजी घ्या। या ठिकाणी चेंडू डॉट आलाय, चांगला चेंडू। गोलंदाज अजय गोलंदाजी करण्यासाठी, राईट आर्म ओव्हर द विकेट, अष्टपैलू खेळाडू आहे।
वेगवान गोलंदाजी ही त्याची ओळख. समोरच्या दिशेला खेळतायत. एक सिंगल कंप्लीट होईल का? धोक्याची सिंगल या ठिकाणी पार करतायत. चेंडू निश्चितच डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅकअप नव्हतं. या अनुषंगानं एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. एका धावेची मदत धावफलकाला केली जाईल. स्कोर कार्ड पुढे सरकलेलं आपल्याला पाहायला मिळेल. ते जाऊन पोहोचलं 58 वरती. 58 बनवायच्या आहेत. 69 धावा. अजूनही 11 धावा बनवाव्या लागतील. मित्रांनो, तुम्ही ज्या वेळेला मोठी धावसंख्या चेस करत असता त्यावेळेला निश्चितच जोपर्यंत शेवटची धाव निघत नाही तोपर्यंत सामना कोण जिंकणार हे सांगणं कठीण असतं. क्रिकेटचा खेळ आहे. या ठिकाणी आपण पाहिलं असेल तर पहिल्या 3 षटकांवरती मोठं आक्रमण. 12 चेंडूत 14चं समीकरण आलं. त्यानंतर आपण पाहाल तर इथून अजूनही सामना कोण जिंकेल हे सांगणं थोडंसं अवघड ठरू शकतं. स्ट्राईक रोटेट झाली आहे. या मॅचचा हिरो अर्थातच रन मशीन ऑफ दहिगाव स्ट्राईक एंड वरती मैदानावरती बॅट्समन खेळतोय कुणाल. फुलटो चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला. फटका चांगला. खाली क्षेत्र निवडत असताना जबरदस्त गॅप सिलेक्शन. फटका दमदार. चेंडू सीमा पार. चौकार. विजयाच्या दिशेनं आगेकूच. विजयाच्या दिशेनं एक एक पाऊल टाकत असताना स्कोर कार्ड वरती आहेत 62 धावा. 7 धावांची गरज. यावेळेस पुन्हा एकदा क्लासिकल फटका खेळतायत. त्या ठिकाणी अडवत असताना पुन्हा चूक होतीये. चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. भाग्याची साथ फलंदाजांना मिळतीये. चेंडू सीमा पार. चौकार. वैयक्तिक 47 धावांवरती खेळतोय फलंदाज कुणाल. आई गावदेवी दहिगाव संघासाठी या ठिकाणी या 3 धावा आल्या कुणालच्या बॅटमधनं तर कुणालचं अर्धशतक मित्रांनो कंप्लीट होईल. टॉप 8च्या ह्या टीम आहेत आणि खऱ्या अर्थानं टॉप 8चा मुकाबला आज पहिलाच मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. काही जबरदस्त मॅच मैदानावरती पेश होतीये. तब्बल 69 धावांचं मोठं लक्ष या ठिकाणी ठेवलं होतं आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना जवळपास यशस्वी आक्रमण या ठिकाणी पाहायला मिळतंय. बॅट्समन कुणाल. या 3 धावा येतील का कुणालच्या बॅटमधनं? 47 वरती खेळतोय वैयक्तिक. 50 कंप्लीट होईल का? आणि स्वप्न पूर्ण करणार नाही तो कुणाल कसला. जबरदस्त फटका ठोकलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अर्धशतक कंप्लीट. MSD महेंद्र सिंग धोनी स्टाईल न मॅच फिनिश केली आहे. या ठिकाणी विजय होती टीम. आई गावदेवीचा जय जयकार. दहिगाव हार्दिक हार्दिक अभिनंदन. दिवस रात्र आपल्याला भरपूर सेलिब्रेशन पाहायला मिळेल. यापुढील मॅच मैदानावरती आपल्याला सामना पाहायला मिळेल. सह्याद्री वाशाळा बिग फाईट मॅच.